नमस्कार. गोदाई किचन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदात जाऊ दे हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. आणि आज रेसिपी काय आहे ते बघूया. पण त्याआधी माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज बनवले छान अशी मस्त गव्हाची खीर. श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यात बरेच सण असतात किंवा बरेच आपण उपवास धरतो. तर गोडाचा काहीतरी पदार्थ असावा त्यासाठी मी इथे गव्हाची खीर केली आणि गहू घेतले कुठले बघू शकता. हे आहेत खपली गहू याला म्हणतात. हे बघा, आपले जे चपातीचं गहू घेतो की नाही त्याच्यापेक्षा हे पूर्णपणे वेगळे आहेत. अजिबात एकसारखे दिसत नाहीत. हे वेगळे गहू आहेत. थोडेसे लांब असतात, रंगाने थोडेसे गडद असतात आणि पातळ असतात. लांब असतात पण पातळ असतात. असे हे गहू असतात आणि शक्यतो खीरसाठीच वापरले जातात. तर एक पूर्ण वाटी भरून मी गहू घेतलेत, खपली गहू. आता याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. याच्यावरची कूस असते ती पूर्ण निघाली पाहिजे. त्यासाठी हे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. वरती कुड्या असतात, कूस असते. हे बघा, बघू शकता वरती. हे घरी बनवलेले जे गहू असतात की नाही खीरसाठी खास हे अगदी 1-2 वापरामध्ये केलेले असतात. तर ते गावावरूनच आणलेले असतात. पण मला इथे बाजारात मिळाले, मी बाजारातून आणलेले आहेत. आणि याला एक 2 ते 3 तास भिजत घालायचं. जेवढे जास्त वेळ भिजवाल तेवढे जास्त मऊसूत भिजले जातात आणि तुमची खीर अगदी मऊसूत होते. माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे मी 2 तास भिजत घातले होते. तरी सुद्धा बऱ्यापैकी भिजलेले आहेत. समोरचे त्याची तोंड आहेत एकदम पांढरी झालेले त्याचा अर्थ छान आतपर्यंत पाणी गेलेलं आहे. आता काय करायचं, हे जे गहू आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. फक्त शिजवून घ्यायचे आहेत. आता शिजताना काहीही घालायचं नाही. फक्त याला पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायचं. एक 2 ते 3 ग्लास पाणी घातलं आणि याला कुकरला सुरुवातीला एक 3 ते 4 शिट्या द्यायच्या. गॅस कमी करायचा पूर्ण आणि 10 ते 15 मिनिटं याला असंच शिजू द्यायचं. हे बघा, आता एक 3-4 शिट्या करायच्या आणि याला शिजवून घ्यायचं. एक 10-15 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं पूर्णपणे. पूर्णपणे शिजवून घेतलं, थंड झाला कुकर आणि आता मी काढलेला आहे. हे बघा, गहू छान शिजलाय बघू शकता. आणि हा खपली गहू आहे तो खीरसाठीच वापरला जातो. शक्यतो खीरच केली जाते. चपाती याची होते, पण थोडीशी रंगाने अगदी अ, काळपट होते चपाती. मऊसूद शिजलेत गहू बघू शकता तुम्ही. आता काय करायचं, याला मॅशरनी थोडंसं मॅश करून घ्या किंवा मग काय करा, मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या आणि थोडंसं बंद चालू करत मिक्सरवर थोडंसं अगदी थोडंसं बारीक केलं तरीही चालेल. इथे मी काय केलं, थोडंसं मिक्स करून घेतलं रवीनी आणि एक वाटीभर मी गहू मिक्सरच्या भांड्यात घालून छान थोडंसं वाटून घेतले होते. म्हणजे दोन्हीचा एक मेळ झाला आणि छान असे मऊसूत खीराचं टेक्स्चर तयार होतं त्यासाठी. तुम्ही असंही करू शकता किंवा पूर्णही तुम्हाला जर गहू अजिबात नको असतील तर थोडंसं मिक्सरला बारीक केलं तर चालेल. आता इथे काय झालं, गूळ आहे तो माझ्याकडे इथे आहे. मी 2-3 महिन्यापूर्वी मी कोल्हापूरवरून आणलेला गूळ आहे. मागे एकदा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलाय. तर आता थोडासाच राहिला आणि तो एकदम पातळ झाला. आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि चुकून झाकण वगैरे उघडं राहिलं असेल तर तो थोडासा पातळ झालाय. तर आता तो मी घेतलाय आणि याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. छान अजून मी गॅसवर ठेवल्याने नाही, पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे सगळे याच्यात गूळ, बाकीचे जे जिन्नस आहेत ते त्याच्यात घालून घेतले आणि गुळाचा रंग बघा किती सुरेख आलाय की नाही. थोडंसं अगदी चवीपुरतं म्हणाल तर त्याच्यापेक्षाही कमी चिमूटभर मीठ घालायचं. गोडाचा पदार्थ आहे तरी सुद्धा मीठ घालणं गरजेचं आहे. आता इथे घालायचंय जायफळ. तर जायफळ थोडंसं किसून घातलं, गूळ घातला, गुळाचा पदार्थ असेल तिथे जायफळ अगदी आवर्जून घाला. त्याची एक वेगळी चव येते. त्यासाठी जायफळ एक थोडासा पाव तुकडा मी जायफळाचा किसून घातलाय. आता यामध्ये घालायची वेलची पूड आहे. वेलची, सुंठ आणि बडीशेपची पावडर आहे. ती घातली 1 चमचाभर.
छान मिक्स करून घ्यायचंय. पूर्णपणे बघा गूळ चांगला विरघळून गेलाय. पूर्णपणे हे कुकर एकदम थंड झाला होता. आता मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे. आता गॅस चालू केलाय मी आणि आता यामध्ये घालायचं दूध. दूध लगेच घालायची घाई करू नका. पूर्णपणे मसाले सगळे घातलेले जे आहेत ते एकजीव होऊ देत आणि मग दूध घाला. लगेच दूध घातलं तर तुमचं थोडंसं फुटण्याची शक्यता असते, कारण आपण गूळ घातलेला असतो आणि जायफळ घातलेलं असतं. त्यामुळे हे थंड असताना पूर्णपणे दूधही थंड असतं आणि खीरही पूर्णपणे थंड झालेली असते शिजून. त्यावेळेला गूळ घालायचा, म्हणजे गूळ मिक्स करून घेऊसपर्यंत दोन्ही एकत्र गरम होतं आणि मग फाटण्याची शक्यता कमी होते. शक्यतो गुळाचा पदार्थ असल्यानंतर दूध गरम घातलं की थोडंसं फाटलं जातं. हे बघा छान हे सगळं मिक्स करून घेतलं. आता श्रावण महिन्यात बरेचसे उपवास असतात की नाही, एखाद्या वेळेला अशा पद्धतीने तुम्ही खीर नक्की करून बघा. ही खीर अजिबात खराब होत नाही. अगदी 2 दिवस तरी फ्रीजमध्ये आरामात राहते. अशा पद्धतीने जर दूध उकळून पुन्हा थंड करून जर वापरलं तुम्ही तर. आता यामध्ये घालायचंय फक्त मी ओलं खोबरं घातलेलं आहे. तुम्ही ड्रायफ्रुट्सही घालू शकता. पण तुम्हाला सांगते ड्रायफ्रुट्स घातल्यामुळे होतं काय, गहू आहे, गहू पचायला आधी जड असतो. त्याच्यानंतर तुम्ही ड्रायफ्रुट्स घालाल तेही पचायला जड असतात. दोन्ही एकत्र असतात. मग रात्रीच्या आता उपवास सोडायला म्हटले की रात्रीच करावं लागणार. मग रात्रीच्या जेवणाला असं जड एकदम करण्यापेक्षा मी फक्त खोबरं घातलंय. तुम्हाला आवडत असेल तर ड्रायफ्रुट्सही घालू शकता किंवा मग अगदी तेच काही नाही, फक्त गरम वेलची आणि हे घालून केलं तरी चालेल. इथे मी ओलं खोबरं घातलंय आणि मस्तपैकी आपली खीर तयार झाली बघू शकता. वरून छान तूप घालायचं, भरपूर असं तूप घालायचं. हे बघा साजूक तूप आहे, एकदम मोठे चमचे 2 चमचे मी तूप घातलं. पूर्णपणे एकजीव केलं. तूप पूर्ण वितळूसपर्यंत वाट बघितली. आता इथं दूध घातल्यानंतर आहे ना काय करायचं, थोडंसं गरम करायचं. जास्त अगदी चटचट होईल इतपत गरम करायची गरज नाही. थोडंसं अगदी गरम करून घ्यायचं आणि ही खीर थंड झाल्यानंतरच छान लागते. रेसिपी आवडली तर लाईक करा.